झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, मेरे प्रभु श्री राम आएंगे. आणि येणाऱ्या 22 तारखेला आपण पाहणार आहोत अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीरामांचं भव्य दिव्य असं जीर्णोद्धाराचं मंदिर आपण पाहू शकाल. आणि आज पाहायला गेलं तर हर घर भगवा आपण पाहू शकाल येणाऱ्या 22 तारखेला प्रभू श्रीरामांचं मंदिर. आणि ते गाणं सांगणारं हे गीत आपण ऐकलं अंशलेवन आजिवली आणि त्यांच्यावर खेळणारा दीपक एंटरप्राइजेस ओवी खानावले असा सामना तुम्ही पाहू शकाल. एका बाजूला तुम्ही पाहू शकाल सुदर्शन गायकर सुदर्शन गायकर आणि अजय पाटील अशी लढत तुम्ही पाहू शकाल. त्याचबरोबर साहिलजी मात्रे ग्रामपंचायत सदस्य कोण गोल्डन मॅन म्हणून ज्याची ओळख आहे साहिलजी मात्रे यांना मी विनंती करेन आपण यावं मंचावर. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. चला सामन्याला सुरुवात. एका बाजूला आजिवली संघ आणि दुसऱ्या बाजूला खानावले संघ आपण पाहू शकाल. ग्रीन सिग्नल आलाय पंचांचा दीपक पाटील सर आपण पाहतोय मेन पंचाच्या भूमिकेमध्ये. पहिला चेंडू ऑफ स्टिकवर जरूर ठेवला होता. बॅकफुट जाऊन पंच करायचा होता. पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता या फलंदाजाचा. पहिला चेंडू सुरेख फेकलाय. डॉट बॉल न सुरुवात केली आहे. गोलंदाज आपण पाहिला प्रणित गायकर. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा काय गोलंदाजी केली होती प्रणितनं. या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी करावी लागेल. लॉफ्टेड फटका डीप लॉंग ऑनला. एका टप्प्यानं चेंडू जाईल सीमा पार ओव्हर द रोप चौकार. थँक्यू व्हेरी मच. आपल्या भारताची अस्मिता संस्कृती अस्मिता आपण पाहतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं लॉफ्टेड फटका डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आणि फलंदाज होईल बाद. टॉस मैदानाच्या बाहेर. करणाऱ्या संघाला आपण पाहिलं तर आजिवली संघ ज्यांच्या वाट्याला प्रथमतः फलंदाजी आली आहे आणि इथून संघर्ष करावा लागेल. जितका मोठा संघर्ष असेल तेवढा तुम्हाला त्याचं यश प्राप्त होणार आणि त्या संघर्षातून मिळालेला विजय शेवटपर्यंत लक्षात ठेवला जाईल आणि तो संघर्ष आता करावा लागेल. कारण प्रमुख टॉप ऑर्डरचा फलंदाज आपण पाहिला तौसिफला पास झालाय. मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी दाखवली होती. आता या सामन्यामध्ये एक चौकार ठोकून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता आणि आपली विकेट त्यानं गमावली गेली आहे. आणि पहिला हादरा मात्र लागला इथे आजिवली संघाला. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 4 या धावसंख्येवर. गोलंदाज प्रणितला आपण पाहतोय चांगला गोलंदाज. पहिल्या षटकाची जबाबदारी माझ्यावर का टाकली जाते. विकेट दरे आलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या डाव्या बाजूनं गोलंदाजी करत असताना प्रणितला आपण पाहतोय. पंचांचा आपण जर विचार केला तर दीपक पाटील सर पाली कोकण भूषण पुरस्काराने सन्मानित क्वालिफाय पंच आपण पाहतो. एक चोरटी धाव आली आहे.
बॅटच्या स्वरूपामध्ये. आणि या एका धावेच्या मदतीने संघाचा विचार आपण केला तर आजिवली संघ अंश 11 आजिवली संघ जाऊन पोहोचलाय 5 या धावसंख्येवर. त्यानंतर गोलंदाज प्रणितला पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेग मध्ये चेंडू अडवला गेलाय. तुतू मैमय सुद्धा पाहायला मिळाली आणि फलंदाज होईल बाद. काय गरज होती धाव घेण्याची. कॉलिंग खराब पाहायला मिळाली या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. आणि इथे एक विकेट. मी तर म्हणेन दीपक सर, क्रिकेटमधील आत्महत्या कशाला म्हणतात याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद होईल. गडी क्रमांक 2 बाद असताना पाहायला मिळेल. दोन फलंदाज स्वस्त्यामध्ये पहिल्या षटकामध्ये बाद झालेत. मी तर म्हणेन गोलंदाजांना चांगली कामगिरी केली आहे पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेमध्ये आपली दादागिरी कशी दाखवायची याचं उत्तर देत असताना प्रणितला आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट फेकला, त्यानंतर एक चौकार जऱ्याला. कौस्तुभ राजेशला आपण पाहतोय. ऑफटिकच्या बाहेर चेंडू पेचिंग जरूर झालाय. पंचानं पाहिलं की हा चेंडू सरळ लाईन मध्ये आहे आणि तिथून डॉट बॉलची सांगत होत असताना षटक क्रमांक पहिला आपण पाहिलंय. खूप चांगली गोलंदाजी. एक चौकार आला, त्यानंतर पूर्णपणे मॅचवर पकड बनवली. गोलंदाजानं जबाबदारीचा खेळ कसा असतो हे मैदानामध्ये दाखवलं प्रणित गायकर या गोलंदाजानं. धावा खर्च केल्या 5 आणि या षटकामध्ये फलंदाज बाद झाले 2. संघ थोडा मित्र म्हणेन अडचणीत सापडलाय. प्रणित गायकरनं काय गोलंदाजी केली, वाखाणण्याजोगी गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये 5 धावा खर्च केल्या. पॉवर पेच्या षटकामध्ये मी तर पाहायला गेलं तर पॉवर पेचं षटक म्हटलं की क्षेत्ररक्षणावर लागलेली पाबंदी असते आणि त्याला झुगारून फलंदाजी करावी लागते. तसं झालं नाही आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या एकंदरीत 5 आणि 2 फलंदाज या षटकामध्ये बाद होताना आपण पाहिलंय. कुठेतरी अंश 11 आजिवली संघ थोडा अडचणीत सापडला की काय असं म्हणता येणार नाही आहे. कारण सुदर्शन गायकर सारखा एक आक्रमक फलंदाज अजूनही तंबूमध्ये सेफ असेल. गोलंदाज आपण पाहू शकाल आदी पाटील. फुलटॉस चेंडू, लॉलीपॉप. आता सोडणार नाहीये. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. आणि इथे चेंडू आपण पंच पाहतोय. हाईट फॅक्टर पंचांनी नो घोषित केलाय आणि चेंडू गेलाय सीमा पार षटकार. यांना विनंती असेल, आपण राजेश गायकर यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. राजेशच्या बॅट मधून आलाय. फुलटॉस चेंडू, फ्रीटचा चेंडू, फायदा उचललाय. सोने पे सुहागा, लायसन्स खुलं होतं. डीप फाईन लेगला चेंडू जाईल सीमा पार.
नो चेंडू आपण पाहिलाय आणि गोलंदाज आपण पाहू शकाल अभि पाटीलला आणि गोलंदाज इथून बघा क्रिकेटच्या नियमानुसार गोलंदाज बाद असेल आणि पाहायला गेलं तर खराब चेंडू फेकी केली या गोलंदाजानं. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी जरूर पाहिली होती आपण आणि या सामन्यामध्ये खराब कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी अभि पाटीलला आपण पाहिले. पहिला चेंडू फेकला त्यावर षटकार त्यानंतर चौकार सोने पे सुहागा. मी तर म्हणेन मुर्गी छुरी पे गिरे या छुरी मुर्गी पे गिरे कटना मुर्गी कोई आहे आणि गोलंदाजचा खात्मा येथे होत असताना आपण पाहतोय. राजेश गायकरला आपण पाहतोय एक आक्रमक खेळाडू. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 या धावसंख्येवर. 17 धावपाल आणि जगदीश भाई बघा आम्हाला सांगतात की आज आम्ही दीपक पाटील सर पाली कोकण भूषण पुरस्काराने सन्मानित त्यांच्या फिटनेसचं आज रहस्य जाणून घेणार आहोत. ज्या वेळेला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये येतील तेव्हा त्यांचं फिटनेस आम्ही जाणून घेणार आहोत. कशा प्रकारे त्यांचं जेवण कसं असं व्यायाम काय करतात याच्याकडे आम्ही पूर्णपणे फोकस केले आज. आणि आपल्या विभागाचा विचार केला आपल्या विभागामध्ये बिली बाउंडन म्हणून या नावाने त्यांना ओळखलं जाते. एक अनोखी याद असते त्यांची. गोलंदाज पुन्हा एकदा आपण किरण पाटीलला पाहतोय. पहिला चेंडू फेकलाय किरणनं अवांतर ऑफस्टिकच्या बाहेरून जातोय. संतोषजी पवार सर आपण पाहतोय मेनपंचाच्या भूमिकेमध्ये आणि इथून दीपक पाटील सर थोडे वॉर्मअप करताना आपण पाहिले आणि एक धावाली अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये एका धावेने संघ जाऊन पोहोचेल 18. दिशाहीन गोलंदाजी लाईन आणि लेंथ इथे गोलंदाजाला मिळत नाहीये. इथे नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजाला. पहिल्या 2 चेंडूचा आपण पाहिला तर 2 चेंडू अवांतर फेकलेत. लाईन लेन टप्पा याच्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. जर चांगली गोलंदाजी करायची असेल तर इथून तुम्हाला नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. कारण समोर फलंदाज राजेश गायकरला आपण पाहतोय. डावखुरेचा फलंदाज आहे एक विस्फोटक फलंदाज. सरळ बॅटनं केलेला फटका मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट झाला असा तू मय आणि हे काय घडले मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद होईल. राजेश गायकर बॅक टू दी पवेलियन. नव्हतं दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. एका बाजूला आपण राजेशला पाहिला होता दुसऱ्या बाजूला फलंदाज बाद होताना विकेट दरेला आपण पाहिला. कॉलिंग नव्हतं दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. याच दरम्यान आपली विकेट इथे फेकावी लागली. सुदर्शनला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक आक्रमक खेळाडू. बरीच मैदानं ज्यांना आपल्या फलंदाजीच्या जोरावर गाजवलेत. आता गरज आहे आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढायचं. मंजिल उन्हें नहीं मिलती जिनके ख्वाब बडे होते मंजिल उन्हें मिलती है जो जिद पे अडे होते. आणि जिद्दीवर इथे पेटावं लागेल. जिद्दीचा खेळ मैदानामध्ये करावा लागेल. 50+ टार्गेट मैदानामध्ये ठेवावं लागेल. एक फायटिंग स्कोर तुम्हाला ठेवावा लागेल. आडव्या बॅटनं केलेला फटका मिडल ऑफ द बॅट डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू फरार सीमा पार षटकार. होतं
ते प्रेशर पूर्णपणे रिलीज करतोय एक षटकारानं. षटकार त्याच्या बॅटमधून जरूर आलाय कौस्तुभच्या, त्याला साथ देईल सुदर्शन गायकर हा फलंदाज. डावखुरी हाताचा फलंदाज आहे, एका बाजूला उजव्या हाताचा, दुसऱ्या बाजूला डावखुरी हाताचा फलंदाज. किरणचा हा चेंडू सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. धाव मिळेल फक्त सिंगल धाव्याने ते स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय. स्ट्राईक आता येईल सुदर्शन गायकरकडे. डावखुरी त्याचा फलंदाज नेहमी आक्रमक असतो, आपण बऱ्याचदा पाहिलंय. ॲडम गिलक्रिस्टला पाहिले, त्यानंतर युवराज सिंगला आपण पाहिले, सुरेश रैनाला पाहिले, बरेचसे खेळाडू आपण पाहिले आणि आपल्या फलंदाजीच्या शैलीवर मैदान गाजवताना आपण पाहिले. बरेचसे विक्रम सुदर्शन गायकरच्या नावावर सुद्धा आहेत आणि आज गरज आहे आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेण्याची. गोलंदाज किरणला पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. ओव्हर द विकेटना रिव्हर्स केलाय, सक्सेसफुल ठरलाय. चेंडू जातोय डीप थर्ड मॅन कडे, सीमा रेषा पार, चौकार. बाहेर हा चेंडू पिचिंग होताना पाहतोय, पंच आमच्याकडे वळतात संतोष पवार सर. हा चेंडू खराब, एक अतिरिक्त धाव मिळेल आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येत बदल, धावसंख्येत जाऊन पोहोचेल 31-31 या धावसंख्येवर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अपील मध्ये उत्साह जरूर होता, पंचानं नकार दिलाय आणि इथून डॉट बॉलची सांगता. जास्त वेळ तुम्ही सुदर्शन गायकरला शांत बसू शकत नाही आहे, कारण त्याची एक अनोखी आगली वेगळी शैली आपण पाहिली आहे. आणि सुदर्शन जेवढा वेळ मैदानामध्ये उभा राहील तेवढ्या धावा त्याच्या बॅटमधून येतील, कारण त्याची शरीरयष्टी जर आपण पाहिली तर गोलंदाज सुद्धा भयभीत होतात की या फलंदाजाला चेंडू कुठे फेकू. आणि ते पूर्णपणे शांत बसवलंय, जखडलंय, पकडून ठेवलंय सुदर्शन गायकरला. गोलंदाज आपण पाहिला किरणला, चांगली गोलंदाजी करतोय, कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. फुलर लेनचा चेंडू जरूर होता, हलक्या हाताना ऑफड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, षटक होईल इथून समाप्त. षटक क्रमांक दुसरं होईल समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मित्र म्हणेन अनशिलन आजिवली संघ जाऊन पोहोचला एकूण 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 या धावसंख्येवर. व्हेरी मच. आता मित्र म्हणेन खानावली संघाला जगदीशभाई कुठेतरी संघर्ष करावा लागेल, कारण जोपर्यंत सुदर्शन गायकर आणि त्याला साथ देईल कौस्तुभमध्ये सुद्धा क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. आपण मागच्या चेंडूवर पाहिलंय कौस्तुभच्या बॅटमधून एक षटकार सुद्धा पाहायला मिळाला. किंमत पानी की नहीं होती, प्यास की होती है, कदर मौत की नहीं सांस की होती है. प्यार तो बहुत लोग करते हैं दुनिया में, पर कीमत प्यार की नहीं विश्वास की होती है. आणि एकमेकावर विश्वास तुम्हाला दाखवावा लागेल. गोलंदाज येईल, नवीन गोलंदाज प्रणित. पुन्हा एकदा पहिलं षटक ज्यांना हाताळलं होतं तो आलाय तिसऱ्या षटकामध्ये. यॉर्कर लेनचा चेंडू, क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र ज्याला आपण नेहमी म्हणतो, आणि त्या ब्रह्मास्त्राचा सन्मान केलाय सुदर्शन गायकरनं. जगदीशभाई मी तर म्हणेन क्रिकेटमध्ये फक्त 2च गोष्टींचा सन्मान केला जातोय, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे यॉर्कर. चांगला फटका, हवेमध्ये चेंडू आहे, संधी आहे सुदर्शन गायकरला बाद करण्याची आणि हा पकडलाय सुदर्शन गायकर सारख्या मोठ्या फलंदाजाचा झेल आणि सुदर्शन गायकरचा संपुष्टात आणलाय खेळ.
ज्या फलंदाजाची आपण चर्चा करतो तो फलंदाज मैदान सोडताना तुम्ही पाहिला, टायमिंग झालं नाही, मोठा पडका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला सुदर्शन गायकरनं आणि अखेरता फलंदाज बाद झालाय. आणि आता कुठेतरी धाबावर लगावून लावेल की काय अजिवली संघाच्या खानावले संघ, कारण मास्टर प्लॅन आपण पाहतोय अजय पाटीलनं फील्ड रचना जरूर केली होती सुदर्शनसाठी आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सुदर्शनची विकेट आली आहे. थोडा दबावसुद्धा मैदानामध्ये निर्माण होईल कारण सुदर्शनची विकेट खूप महत्त्वाची होती. प्रणित आडव्या बॅटनं खेळलेला फटका, चेंडू पडल्यानंतर थोडा उचली घेणारा चेंडू डीपमध्ये क्षेत्ररक्षक, धाव मिळेल फक्त सिंगल. एक धावेनं संघाच्या धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 33. 4 फलंदाज जरी बाद झाले असेल तरी या कौस्तुभला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं खूप गरजेचं असेल. चांगला फटका खोदून काढलाय चेंडूला, ऑफ ड्राईव्ह ऑन साईडला ड्राईव्ह केलाय चेंडूला. वायडिश लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक तितक्याच वेगानं आलाय, चेंडूपर्यंत पोहोचलाय, तोपर्यंत धाव मिळेल फक्त सिंगल. आणि या सिंगल धावेच्या मदतीने 34 या धावसंख्या जाऊन पोहोचलाय अंश 11 आजिवली संघ. अंश 11 आजिवली संघ पहिल्या षटकामध्ये 5 धावा कुठल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये टोटल विचार जर केला तर 15 धावा आल्या त्या. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, सफल झाले ते थोडे फलंदाज. डीपमध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे, धाव मिळेल फक्त त्या ठिकाणी सिंगलचा प्रवास मैदानाच्या आतमध्ये पाहत असतो आपण. आणि या स्ट्राईक रोटेट करण्याचं काम सुद्धा केलं जात आहे. प्रणितला पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये 5, दुसरं षटक घेऊन पुन्हा एकदा चांगला फटका, ताकदवर फटका आपल्याला पाहायला मिळाला. डीप लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. सिंगलचा प्रवास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि इथून षटक होईल समाप्त, षटक क्रमांक 30 होईल समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अंश 11 आजिवली संघ जाऊन पोहोचलाय 4 गडी बाद असताना 36 या धावसंख्येवर. ग्रुप आयोजित ही स्पर्धा चाळीसगाव प्रीमियर लीग. आणि पाहायला गेलं तर बरेचसे प्रेक्षक वर्ग मैदानाच्या आजूबाजूला आपण पाहतोय. उन्हाचा तडाखा सुद्धा आहे, सावलीमध्ये प्रेक्षक वर्ग या क्रिकेट शृंखलेचा आनंद घेत असताना त्यांचं आपण स्वागत करूया. 24 लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन घर बसल्या या सामन्यांचा आनंद घेत असतील त्यांचं सुद्धा आपण सरचे स्वागत करूया. षटक क्रमांक 4 होईल मार्गस्थ. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आपण पाहू शकाल अजय पाटील संघाचा संघनायक गोलंदाजीच्या मार्कवर आलाय. प्लॅनिंग करावे लागेल आजिवली संघाला. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 36 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. चांगल्या स्थितीमध्ये म्हणावं लागेल कारण अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल. 4थं षटक अजय पाटील घेऊन आलाय. समोर फलंदाज तुम्ही पाहू शकाल कौस्तुभ, छोट्या चनूचा खेळाडू. फुलटॉस चेंडू जरूर फेकलाय, आडव्या बॅटनं खेळण्यात
व्हेरी मच. पाहायला गेलं तर फलंदाज बाद झाले. 5वा धक्का लागलाय फलंदाजी करणाऱ्या 80 आजिवली संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिनेश ढोपरे आलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मी तर म्हणेन टॉप ऑर्डर पूर्णपणे इथून उद्ध्वस्त केली आहे. चांगला फटका जरूर आहे. आडव्या बॅटनं ऑन साईडला ड्राईव्ह जरूर केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. धाव मिळेल फक्त सिंगलचा प्रवास आपण पाहिलाय. जसा सुदर्शन बाद झाला त्यानंतर पूर्णपणे प्रेशर. त्यानंतर कौस्तुभ सुद्धा बाद झालाय आणि कौस्तुभ बाद झाल्यानंतर पूर्णपणे प्रेशर 80 आजिवली संघावर आपण पाहतोय. इथे बाजी पलटने में देर नहीं लगती. ताश का जोकर और अपनों की ठोकर अक्सर बाजी घुमा देते. आणि एखाद्या फलंदाजाला मैदानामध्ये हाहाकार माजवावा लागेल. धावांचा डोंगर उभा करावा लागेल. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू. हा झेल पकडणं खूप गरजेचं होतं आणि या झेलची किंमत तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मोजावी लागेल. कारण जेव्हा जेव्हा फलंदाजांचा झेल सोडला जातो तेव्हा तेव्हा फलंदाज आक्रमक बनतात आणि आत्मविश्वास त्यांचा वाढलेला असतोय. श्रीलंका आणि भारताचा 2014 साली झालेला सामना आपण पाहिला असेल. 7 धावांवर रोहित शर्माचा तिसरा परेरानं सोडलेला झेल आणि रोहित शर्मानं बनवल्या 264 धावा. आता हा कारनामा या फलंदाजाला करावा लागेल. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा डीप लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि एकच धाव मिळेल. सिंगलचा प्रवास म्हणजे अजय पाटीलमध्ये ती क्षमता आहे, ती कुवत आहे चांगली गोलंदाजी करण्याची. 39 धावापर्यंत आत्ता धावफलक जात असताना आपण पाहतोय. टार्गेट किती ठेवलं जाईल. एका बाजूला शैलेश सार्डेकर आणि दिनेश ढोपरे याला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सिंगलचा प्रवास स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं जाते. अजय पुन्हा एकदा चेंडू रिलीज करावा लागेल. रनअपमध्ये थोडा अडथळा आपण पाहिला. त्यानंतर पुन्हा एकदा चेंडू रिलीज करावा लागेल. उजव्या हाताचा फलंदाज आणि त्यासाठी फील्ड रचना आपण जर पाहिली तर डीप लॉंग ऑफमध्ये वायडिश लॉंग ऑन डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. शॉर्ट फाईन लेग गलीमध्ये शॉर्ट थर्ड मॅन. आडव्या बॅटनं खेळलेला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का. एका टप्प्यानं फील्ड केला जातोय. डायरेक्ट हिट झालाय. जबरदस्त क्षेत्ररक्षणाची भूमिका आपण पाहिली आणि इथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 6 आजिवली संघाला. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहिला. आधीनं डायरेक्ट हिट जरूर केलं आहे. सीमारेषे लगत वरना हा थ्रो रॉकेट थ्रो आपण पाहिला. जर आधीचे क्षेत्ररक्षण आपण तुम्हाला आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. गोलंदाज अजय पुन्हा एकदा आडव्या बॅटचा तडाखा. स्वीप साऊंड. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. षटकार. सहा फलंदाज गमावलेत आणि 46 धावेपर्यंत मजल मारली. अंतिम षटक असेल आणि शेवटच्या षटकामध्ये लढाई करावी लागेल. 50+ टार्गेट तुम्हाला ठेवा लागेल. तुमच्या मनामध्ये जे ध्येय असेल त्याच्यासाठी तुम्हाला अतोनात प्रयत्न करावे लागतील. जिंकाच्या उद्दिष्टानं हे टार्गेट तुम्हाला सेट करावं लागेल. ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि तो इतिहास आज कोण घडवणार.
घडवणार. एका बाजूला अजय पाटीलचा संघ असेल खानावले, दुसऱ्या बाजूला सुदर्शन गायकरचा संघ, 80 आजिवली संघ. दोन्ही संघामध्ये बिग फाईट सामना आपण पाहतोय. एक गोलंदाज प्रीतमला आपण पाहू शकाल शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आलाय मैदानाच्या आतमध्ये. संघनायकानं टाकलेली जबाबदारी आणि त्या जबाबदारीचा खेळ मैदानामध्ये करावा लागेल. 46 धावा आतापर्यंत 6 फलंदाज गमावलेत 80 आजिवली संघानं. प्रीतम पाटीलला आपण पाहतोय शेवटचं षटक घेऊन आलाय. उजव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक षटकार जरूर आलाय शैलेशच्या बॅटमधून. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक, धाव मिळेल फक्त सिंगल. एका धावेनं पाहायला गेलं तर एक या धावसंख्येला खूप महत्त्व असतं क्रिकेट क्षेत्रामध्ये. एक या आकड्याला राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा खूप महत्त्व असतं. एका आकड्याला पाहायला, एका गुणाला शालेय शिक्षणामध्ये खूप महत्त्व असतं आणि एक या आकड्याला खूप महत्त्व दिले जाते. एका धावेनं जर पाहायला गेलं तर खूप महत्त्वाची धाव. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, त्रिपलाची बाद होतोय. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 7. सातवा फलंदाज बाद झालाय 47 या धावसंख्येवर. चांगलं षटक आता त्यांना शेवटचं हाणामारीचं स्लॉगवरचं षटक आपण पाहतोय. प्रीतम पाटीलचं डेथ ओव्हरचं षटक आणि त्या डेथ ओव्हरच्या षटकामध्ये जशी भारताचा चांगला गोलंदाज आपण जसप्रीत बुमराहला पाहिलंय तशी गोलंदाजी प्रीतम पाटील करत असताना पहिल्या चेंडूवर एक, त्यानंतर एक सफलता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल 9व्या क्रमांकावर दीपेश पाटील. चांगला पटका. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? आणि क्षेत्ररक्षक अखेरच्या क्षणाला हा झेल सोडला गेलाय. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. तिसरी धाव पूर्ण होईल का? आणि 3 धावा इथे सहजरित्या पूर्ण. जिथे एकच धाव होती तिथे एका धावेला 3 धावेमध्ये रूपांतरित करत असताना हे 2 फलंदाज आपण पाहतोय. आणि या 3 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 50 या धावसंख्येवर. 50 धावा कंप्लीट झाल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या 3 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका येईल का? दीपेश आणि नरेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 8व्या आणि 9व्या क्रमांकाचा फलंदाज. चांगला फटका आपण पाहतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला तैनात केलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मध्ये फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 8. बदला मित्र म्हणजे टॉप ऑर्डर बाद झाल्यानंतर तळागालाच्या फलंदाजाकडे तुम्ही आशा अपेक्षा ठेवू शकत नाही आहे. कारण दीपेशला आपण पाहिलं 3 धावांचं योगदान. नवीन बॅटर आशिष शेंद्रेला आपण पाहू शकाल 10व्या क्रमांकावर. आपटलेला चेंडू, अक्को टप्प्याचा चेंडू जरूर होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दाडेगाडी सज्ज. चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी होती. आणि या एका धावेच्या मदतीनं संघाच्या धावसंख्येत वाढ होताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 52 या धावसंख्येवर. उर्वरित 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या सत्रातील पूर्वार्धामधील एका चेंडूचा खेळ बाकी. आडव्या बॅटनं केलेला फटका. मिडल ऑफ द बॅट.
चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. इट्स हाय अँड हँडसम षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं संघाच्या धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 58 या धावसंख्येवर आणि 59 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय 30 चेंडूमध्ये. दीपक इंटरप्राइजेस ओवे 11 खानावले संघासमोर 59 धावांचं लक्ष 30 चेंडूमध्ये इथून पार करावा लागेल. सामना टाय होईल का, सुपर ओव्हर पाहायला मिळेल का, अनेक सारे प्रश्न मैदानाच्या आतमध्ये उद्भवले गेलेत की खानावले आजिवली संघ या सामन्यामध्ये आपली दहशत निर्माण करेल. हे पाहण्यासाठी आपण जाऊया पुन्हा एकदा आमच्या रायगड समालोचक असोसिएशनचे सचिव दीपक पाटील सर यांच्याकडे येतात. पूर्वी घेऊया छोटासा ब्रेक. मैं तेरी आंखों में उदासी कभी देख सकता नहीं तुझे. पहिला सामना जो संघ पराभूत झाला लुजर असा सामना असेल. यानंतर दोन्ही संघांच्या संघांना मी विनंती करेन एक साथ मित्रांचा संघ आणि अनिकेत मात्र यांचा संघ असेल साईज ट्रान्सपोर्ट. या दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करेन आपण टॉससाठी लगेच या. एक साथ मित्रांचा संघ आणि साईज ट्रान्सपोर्ट अनिकेत मात्रे यांचा संघ असेल. आपण लगेच टॉससाठी या मी विनंती करेन. ऐकूया पुन्हा एकदा डीजे संगीत STC आणि त्यानंतर त्याचबरोबर जनार्दनजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. हॅलो, थँक्यू सो मच. विष्णू गडकरी यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. तर जाऊया मॅचच्या उत्तरार्धाकडे, ज्या ठिकाणी 59 धावांचं टार्गेट सेट करण्यात आले. ते दीपक एंटरप्राइजेस OV 11 खानावले या संघाला 59 काढावे लागतील. चांगले टार्गेट सेट केले ते अंश 11 आजिवली या टीमनं. खरं तर अगदी 9व्या क्रमांकाचे 10व्या क्रमांकाचे फलंदाज सुद्धा खेळपट्टीवर आले होते. त्यामुळं विशेष वैयक्तिक कामगिरी नव्हती, परंतु सांघिक कामगिरी चांगली झाली. 10 धावा 9 धावा 10च्या वर एकाही फलंदाजानं मात्र वैयक्तिक धावा काढलेल्या नाहीये त्या मॅचमध्ये. परंतु तरी सुद्धा चांगलं टार्गेट 59 करायच्यात. इथून मात्र पाहूया अंश 11 आजिवली हा संघ. सर टॉससाठी या अनिकेत मात्रे आणि प्रवीण भोईर. नेक्स्ट मॅच साहिल ट्रान्सपोर्ट कोण आणि त्यांच्या विरोधामध्ये एक साथ मित्रांची लुजर टीम. फर्स्ट मॅच मधील टॉस केला जाईल. लवकर या आपण. अंश 11 आजिवली संघाला सुद्धा मागच्या मॅच मध्ये थोडा मोठा संघर्ष करावा लागला होता. 42 धावांचा पाठलाग करत असताना या मॅच मध्ये 59 करायच्या. त्यामुळं इथून मात्र पाहूया मागच्या मॅच मधल्या चुका ज्या काही झाल्या त्या चुका सुधारून नक्कीच या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. परंतु अंश 11 आजिवली चांगली बॉलिंग आहे या ही टीमकडे.
ते सुद्धा धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न करतील. पाहूया काय घडेल. विनर विनर टीम्स, दोनही संघांसाठी एवढा महत्त्वाचा सामना आहे. ही मॅच जिंकून सरळ आजच्या दिवसामधून क्वालिफाय होण्याचा प्रयत्न असेल दोन्ही संघांचा. त्यामुळं टेन्शन जाईल, अर्धा दिवस वाचेल एखाद्या संघाचा आणि तेच प्रत्येक खेळाडू बघेल की आपल्याला पुढची मॅच खेळायला लागू नये हा विचार मात्र प्रत्येक जण करत असतील. परंतु त्यासाठी मात्र संघर्ष फार मोठा आहे. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दीपक एंटरप्राइजेस OV11 खानावले संघाकडून अजय पाटील आणि विनायक मोरे. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिला तर कॅप्टन थोडासा उशिरा उतरला होता, 4थ्या क्रमांकावर. या मॅच मध्ये मात्र सरळ ओपनिंग साठी आलाय, कारण त्याला माहिती आहे थोडासा प्रेशर पहिल्या सुरुवातीला बिल्टअप झाला होता. प्रत्येक षटकार प्रत्येक चौकाराला मातोश्री फिटनेस कडून अजय पाटीलला 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. गोलंदाज तयार, पहिलं षटक घेऊन दीपेश हातमोडे. पहिलाच बॉल, लॉक चेट कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा पोहोचलाय. कॅप्टन डीपॉड ऑन 0. चांगला फटका, परंतु चांगला झेल त्या ठिकाणी. जल्लोष पाहायला मिळेल तुम्हाला अंशुल्यबन अजिवली टीमचा. पहिल्याच बॉलवर कर्णधार शून्यावर बाद होतोय. भोपळाही फोडून देता 0 या धावसंख्येवर दाखवलाय त्याला तंबूचा रस्ता. पहिली सफलता मात्र अर्जित केल्या आणि काय स्टार्ट दिले ती दीपेश हातमोडे ना अंशुल्यबन अजिवली टीमसाठी. अगदी सेनापतीलाच मैदानाच्या बाहेर काढले. सेनापती विना सेनेला लढावं लागेल या मॅच मध्ये. मागच्या मॅच मध्ये 4थ्या क्रमांकावर गेला होता, यावेळेस मात्र विश्वास दाखवला होता. चांगला फटका, परंतु त्या ठिकाणी पहा सुरुवातीला असंच वाटलं होतं चेंडू जाईल बाहेर, परंतु त्या ठिकाणी चांगला झेल सीमा रेषेलगत मात्र टिपला गेला. कौस्तुभ त्या ठिकाणी होता, खूप चांगला झेल. महत्वाची विकेट. पहिल्याच बॉलवर जेव्हा विकेट येते ना, गोलंदाजाचा आत्मविश्वास सुद्धा तेवढाच वाढतो आणि तेच करावं लागेल. धावसंख्येचं संरक्षण करत असताना कॅप्टनला मात्र 0वर बाद करणं मोठी अचीवमेंट म्हणावं लागेल या टीमसाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनट नंबर 3 राहुल भोईर. गोलंदाज तयार, दीपेश हातमोडे. डावखुराताचा फलंदाज झालाय राहुल. ऑन स्ट्राईक नाव. दुपारचं सत्र, रणरणत असं ऊन तापलेलं मैदान आणि त्याच्यामध्ये सुरू असलेला खेळ. लो फुल टॉस बॉल फक्त वळवलाय मनगडाच्या सहाय्यानं. क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेगला, 2च फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्याच्यापैकी एकाकडे हा चेंडू जात असताना पहिली धाव. धावसंख्येचा श्री गणेश होईल. दीपक एंटरप्राइजेस OV11 खानावले टीमसाठी. सुरुवात खराब झाली या टीमची. कॅप्टन बाद झाला आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र आता मार्ग काढायचा आहे. दीपेश हातमोडे. 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आहेत. लॉंग ऑफ लाईक या डीप मिड विकेट लाईक उभा केला. बाकी 9 फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला पाहायला मिळतील. 40गाव प्रीमियर लीगचं दुसरं पर्व. स्क्वेअर ड्राईव्ह केलाय, पॉइंटच्या बाजूने बॉलला काढलाय. चेस सुरू आहेत, पाठलाग सुरू आहे. दुसरी रन कंप्लीट होईल. चांगली रनिंग मध्ये विकेट म्हणावी लागेल. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या मात्र पुढे लोटली जाईल. हेच करावं लागेल आता मात्र या सिच्युएशन मधून. थोडा सिंगल डबल्स वर सुद्धा लक्ष केंद्रित करावं लागेल. स्ट्राईक रोटेट करत राहावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. सुबोधजी पाटील सांगडे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत 40गाव प्रीमियर लीग मध्ये. ज्यावेळेस हा चेंडू लेंथ बॉल होता, टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपर सुदर्शनच्या हातामध्ये कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु त्याच्यामध्ये यश आलेलं नाहीये. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर 1 गडी बाद 3 अशी धावसंख्या संथ आणि सावध सुरुवात करण्यात आली. कारण कॅप्टनला पहिल्याच बॉलवर मात्र मागे पाठवलं होतं आणि त्याचमुळे आता मात्र आत्मविश्वास वाढलाय. ऑन 11 अजिवली.
दीपेश हातमोडे राईट आर्म ओव्हर द विकेट ना. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. कमालीची बॉलिंग मात्र पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल ती दीपेश हातमोडेकडून. विनायक मोरे चांगला फलंदाज आहे या टीमचा. अजय पास झाल्यानंतर त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत, परंतु इथे गोलंदाज प्रभावी कामगिरी करत असताना दीपेश हातमोडे ओव्हर द स्टंप्स अगेन. षटकामधील शेवटचा चेंडू घेऊन फ्रंट फुटला आले होते. बॅक टू द बॉलर. सॉफ्ट फटका बसलाच नाही. इथे मात्र चांगलं षटक. अंश 11 आजिवली संघाने काय भन्नाट स्टार्ट दिले. ती गोलंदाज दीपेश हातमोडेनं या ओव्हरमध्ये फक्त धावा दिल्या 3 आणि कॅप्टनला मात्र 0 बाद केलं होतं. त्याचं अभिनंदन करत असताना संपूर्ण टीम तुम्ही पाहू शकता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 3 अशी धावसंख्या. थोडीशी कुर्म गतीने वाटचाल. टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एका बाजूला 1-7 मित्रांची आणि दुसऱ्या बाजूला साहिल ट्रान्सपोर्ट 70-80 70-80 कोण हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अदिनाजी पाटील शुभाचे टॉस. साहिल ट्रान्सपोर्ट 70-80 कोण टीम टॉस जिंकतोय. चला इकडे कन्फ्युजन होतं. 1-7 मित्रांची हा संघ टॉस जिंकतोय. दोघांनी सांगितलं की आम्ही दोघेही टॉस जिंकलोय. कदाचित उभा पडला असेल मग. चला दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय शैलेश सार्डेकर. गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकामध्ये फक्त 3च धावा आल्यात. पॉवर प्लेचा दुसरं षटक शॉट ऑफ लेंथ. यावेळेस मात्र हुक केलाय आणि बॉलला पाठवलंय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या वरतून चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. गरज होती एखाद्या मोठ्या फटक्याची आणि हा फटका मात्र आलाय तो राहुल भोईरच्या बॅटमधून. येणाऱ्या षटकारानं मात्र थोडंसं हास्य फुललं असेल ते दीपक एंटरप्राइजेस ओव्ही 11 खानावले संघाच्या गोटामध्ये. धावसंख्या 9 या आकड्यावर. शैलेश सार्डेकर अजिवलीचाच गोलंदाज आहे. राऊंड स्टम्प्स हा बॉल. यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक आहे टीम मध्ये. वेगानं पोहोचलाय. थोडंसं फंबल पाहायला मिळालं परंतु एकच धावेल. डायरेक्ट हिट सुद्धा झालाय त्या ठिकाणी आणि ती संधी मिळाली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र करण्यात आलाय. 2 धावा प्राप्त होत असताना दुहेरी धावांचं योगदान. धावसंख्या 2 ने पुढे. 11 या आकड्यावर. 11 योग्य रीतीनं याच गोष्टी कराव्या लागतील. एखादा मोठा फटका सिंगल डबल चालू ठेवावं लागेल परंतु सोपं नाहीये मैदानामध्ये धावणं कारण ऊन प्रचंड आहे. सूर्य वरून आग ओकतोय. तळपतंय हे मैदान पूर्णपणे. स्वीप करायचा होता. लाईक बिफोर द विकेटची अपील स्वीकारले. फलंदाज बाद. हादरा क्रमांक 2 शैलेश सार्डेकरला मात्र विकेट. बॅटर राहुल भोईर LBW बाद होतोय. दोन फलंदाज गमावलेत. रेग्युलर इंटरव्हल्सला विकेट टाकून 59 धावा चेस होणाऱ्या नाहीयेत मी तर म्हणेन. त्यासाठी तुम्हाला खेळपट्टीवर थोडा वेळ व्यतीत करावा लागेल. थोडा वेळ घालवून द्यायला लागेल. इथे चांगली सुरुवात केली होती राहुल भोईरनं. षटकार आला. डबल्स आल्या. या धावा फार महत्वाच्या आहेत परंतु पुढच्याच बॉलवर मात्र तो बाद झालाय. नवीन बॅटर अजय नाईक. नेक्स्ट मॅच महत्वाची असणार आहे. स्पर्धेमधलं आव्हान जिवंत राहील की नाही हे डिसाइड करणारी मॅच आहे. प्रेशर असेल दोन्ही टीम्स. 1-7 मित्रांची. त्यानं सुद्धा चांगला खेळ केला मागच्या मॅच मध्ये. 42 धावा डिफेंड करताना समोरच्या प्रतिस्पर्धी टीमला अक्षरशः शेवटपर्यंत मॅच आणली होती. घाम फोडला होता. केतनजी पाटील अरिवली यांचे या ठिकाणी आगमन झालंय. प्रोफेशनल प्लेयर आहेत. आदर्श स्पोर्ट्स पनवेल
या विभागामधील एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू, त्याचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. यावं आपण मंचावर. मोठी भूमिका असते त्यांची सुद्धा आयोजनामध्ये. बऱ्याचशा या विभागामधले जे आयोजन असतात त्या आयोजनामध्ये. हो, इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मिडॉफचा खाली आला होता आणि झेल सोडलाय. इथे मात्र फार मोठी मिस्टेक मी तर म्हणेन. नरेश होता त्या ठिकाणी. आणि या चुका टाळाव्या लागतील तुम्हाला जेव्हा मोठी स्पर्धा खेळताय. समोर या स्पर्धेमधलं आव्हान टिकवायचं आहे. काही झालं तरी मॅच जिंकायची आहे. अशा सिच्युएशन मधून मॅच सुरू आहे. इथे होणारी एखादी मिस्टेक मात्र तुम्हाला बाहेर काढू शकते. यावेळेस मात्र लुबो फुल टॉस, बॉल ड्राईव्ह केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल चाललाय साइड स्क्रीनच्या वरतून. 6 धावांकरता षटकार. या गोष्टी असतात. जखमेवर मीठ चोळणारा षटकार आहे अजिवली टीमसाठी. महागड षटक मात्र ठरले ते शैलेश सारडेकरचं. या 2 धावा कॅच घेतली असती, 2 मिळाल्या नसत्या, फलंदाज बाद झाला असता, षटकार आला नसता. चला पाण्याची मागणी केली. चला ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. ऊन जास्त आहे. जेव्हा गरज वाढेल तेव्हा पाण्याची मागणी करा. मॅच थांबवायला लागली तरी चालेल, काही हरकत नाहीये. परंतु उन्हाचा तडाखा प्रचंड आहे आणि खेळाडूंनी उगाचच एखादं षटक लोटू नका. जेव्हा वाटेल लगेच अंपायर्सना सांगा, पाण्याची मागणी करा. हे फार गरजेचं आहे. मॅचेस होत राहतील. एखादी मॅच राहिली तर आपण उद्या कव्हर करू. राहणार नाही कारण लवकर मॅचेस संपतात. तर मागच्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या तब्बल 17 धावा शैलेश सारडेकरच्या. आणि त्याचमुळे धावफलकावर 20 धावा लागल्यात. आता मात्र थोड्याशा आशा पल्लवित झाल्या असतील त्या दीपक एंटरप्राइजेस OV11 खानावले टीमसाठी. येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 39. म्हणजेच काय 13ची सरासरी आहे. 13ची सरासरीनं जायचं आहे. 13. ग्रामीण टेनिस क्रिकेट स्पर्धांमध्ये ही सरासरी फार मोठी नाहीये. परंतु अजय पाटील बाद झाला जो विस्फोटक फलंदाज होता. परंतु या ओव्हरमध्ये सुद्धा विस्फोटकता दाखवली. सुरुवातीला आपण पाहिलं तर राहुल भोईरनं, परंतु त्यानंतर विनायक मोरेचा सोडलेला झेल चांगलाच अंगलट येताना दिसतोय तो अजिवली संघासाठी. आणि त्यानं षटकार ठोकलाय. त्याला तुम्ही संधी दिली. आता जखमी शेर आहे. चौताळून उठणार नाही तर बरं आहे तुमच्यासाठी. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल. पुन्हा एकदा पाचारण करण्यात आले दीपेश हातमोडेला. अजय नाईक ऑन स्ट्राईक. दुसऱ्या बाजूला विनायक मोरे ही जोडी. यस, सगळे पोझिशन मध्ये आहेत. बॉलर सुद्धा बॉलिंग ट्रॅकवर. चेंडू हातामध्ये नाहीयेत. वीस धावा धावफलकावर आहेत. 3 ओव्हर्समध्ये 39 धावा करायच्या आहेत. या जोडीला मात्र एक भागीदारी रचावी लागेल. अपेक्षा वाढल्यात आता मात्र या दोनही फलंदाजांकडून. गोलंदाज तयार दीपेश हातमोडे. पुन्हा एकदा कॅप्टनला बाद केलं होतं या गोलंदाजानं. राईट आर्म ओव्हर द विकेटनं. इथे पहा डॉबेज लागली होती. बॉल पाठीमागे लॉंग स्टॉप चाललाय साइड स्क्रीनवर जाऊन. चेंडू आदळलाय. 4 धावांकरता येतोय चौकार. पहा चांगला चेंडू होता. ही सुद्धा लागली होती परंतु अगदी यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला आणि पाठीमागे सुद्धा चान्स नव्हती. अन्यथा इथे सुद्धा चान्स निर्माण केली होती गोलंदाजांना. कौतुक करावं लागेल दीपेश हातमोडेचं. पहिलंही षटक मात्र भन्नाट पडले. फक्त 3 धाबा आणि या ओव्हरमध्ये सुद्धा तेच एक्सपेक्टेशन असतील. हो, शॉट ऑफ लाईन दाखवू टप्प्याचा बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मिड विकेटला झेल टिपला जातोय. फलंदाज होईल बाद. अनिकेत त्या ठिकाणी आणि इथून मात्र धक्का क्रमांक 3 दीपक एंटरप्राइजेस OV11 खानावले संघाला. फलंदाज अजय नाईक बॅक टू द डगआउट.
विकेट दरे त्या ठिकाणी होता. चांगला झेल, शॉर्ट ऑफ लेंथ होता, परंतु ऑफस्टम्पच्या बाहेरून बॉल ओढला होता आणि त्याच कारणास्तव आपण पाहिलं तर लेग साईडला थोडासा अपुरा पडला हा चेंडू. तुम्हाला मेरिटनुसार खेळावा लागेल. चेंडू जसे येतात त्या रेषेमध्ये खेळणं नेहमी प्राथमिकता असली पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण ऑफस्टम्पच्या खूपच बाहेरचे बॉल ऑनसाईडला ओढण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ती कधी कधी सीमारेषा सुद्धा दूर असते आणि अशा वेळेला झेल जाण्याचे चान्सेस असतात. कधी कधी बाउंड्रीचे बॉल, चौकाराचे बॉल आपण षटकारामध्ये कन्वर्ट करण्यासाठी जातो, तेव्हा सुद्धा तुम्हाला मिसटायमिंग होऊन विकेट पडण्याची चान्स असते. या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात फलंदाजांना. सफलता मात्र दिले ती दीपेश हातमोडेनं. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा समोर मारलाय बडॉनच्या दिशेमध्ये. लॉंग ऑनचा फिल्डर पुढे आला होता, परत मागे गेला. त्याला समजलं की इथं झेल होऊ शकणार नाहीये. एक टप्पा उचललं मात्र त्यानं पसंत केलं. सिंगल रन येते, धावसंख्या 1 पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो आतापर्यंत 25 रन्स ऑन बोर्ड. किरण पाटील नवीन बॅटर आहेत. दुसऱ्या बाजूला विनायक मोरे ज्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. वारदोलीचा फलंदाज. एखादी मोठी इनिंग मात्र या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून पाहायला मिळणार का? सोडून दिला हा बॉल. ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेर होता. सो व्हाईट बॉल. सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते चाळीसगाव प्रीमियर लीगच्या निमित्तानं. 7 बाय ग्रुप सांगडे. क्लीन बोल्ड प्लेड ऑन झाला इथे मात्र आणखीन एक मोठी सफलता अर्जित केले. फलंदाज होईल बाद आणि इथे आता टेन्शन वाढायला लागले, कारण विनायक मोरे सुद्धा परतलाय. एज लागली होती आणि त्यानंतर चेंडू सरळ स्टंपवर आला आणि तो प्लेड ऑन झालाय. सफलता अर्जित केले. दीपेश हातमोडे तिसरी विकेट मात्र मिळवतोय आतापर्यंत. कमाल बॉलिंग पाहायला मिळते. धावसंख्या त्याच ठिकाणी स्थिर आहे. 26 धावा धावफलकावर आणि थोडीशी गळती आपल्याला पाहायला मिळाली. ती फलंदाजी करत असताना दीपक एंटरप्राइजेस ओव्ही 11 खानावले संघाकडून. त्यामुळे अगोदरच म्हणालो होतो 59 धावा जरी पाहायला गेलं तर 12च्या सरासरीनं काढायच्या आहेत, परंतु सोपं नसेल, कारण त्यासाठी प्रमुख खेळाडूंचं खेळपट्टीवर राहणं फार गरजेचं आहे आणि तेच होताना दिसत नाहीये. स्कोर होतोय मधून, परंतु रेग्युलर इंटरव्हल्सला विकेट जातात आणि त्या विकेटचाच परिणाम म्हणजे दबाव आता मात्र मॅचवर बनलाय. प्रेशर मॅच आता मात्र पाहायला मिळते. दबाव क्रिएट झालाय आणि याच दबावाखाली मात्र फलंदाज विकेट टाकत असताना एक प्रतितीय शंपार आमचे सुनीलजी तांडील सर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. त्याचप्रमाणे संतोष महाराज पाटील बोरले यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत. सुपर बॉलिंग, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. दीपेश हातमोडेनं मी तर म्हणे नाकीनं वाढलंय. ते दीपक एंटरप्राइजेस ओव्ही 11 खानावले संघाच्या फलंदाजांकडे आतापर्यंत आपण पाहिलं त्याच्या ओव्हर्समध्ये 3 फलंदाजांना त्यानं आतापर्यंत बाद केलंय. ओव्हर द विकेट्स ना आउटसाइड ऑफ स्टंप वाईड यॉर्क वाड डिलिव्हरी. अप्रतिम मारा पाहायला मिळालाय. अगदी भेदकता गोलंदाजी मधली दिसले आणि संपूर्णपणे या मॅच मध्ये आणून ठेवलंय. ते अजिवली संघासाठी सुपर कामगिरी केली ती दीपेश हातमोडेनं. कमाल षटकं टाकलेत. आपल्या कोट्याची 2 षटकं त्याने पूर्ण केलेत आणि बॅकफुटवर ढकलले खानावले टीमला. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी स्थगित झालाय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 26 धावा. म्हणजेच काय 2 ओव्हर्स मध्ये फक्त 9 धावा दिल्या आणि 9 धावा देताना तब्बल 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता मात्र त्यानं दाखवलाय आणि एक मजबूत स्थिती आता मात्र पाहायला मिळेल ती अंश 11 अजिवली या संघाची. चला 12 चेंडूंचा खेळ इथून मात्र बाकी असेल आणि या 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. साहिल ट्रान्सपोर्टचे ओनर दुर्वेजी मात्रे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे.
तर संतोष महाराज पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालंय. बुवा या आपण मंचावर, आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. सुदर्शन गायकर आलाय गोलंदाजीसाठी. चौथं षटक. चला स्पीडअप करा. टीम आजिवली, अंश 11 आजिवली. नुकतीच आजिवलीच्या मैदानावर सुद्धा फार मोठी स्पर्धा संपन्न झाली होती. डे टुर्नामेंट चांगलं आयोजन पाहायला मिळालं. आमचे गीतेजी सार्डेकर त्यांचा गावचा संघ, त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतोय. मॅच पाहत असतील तर. सुदर्शन गायकर सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, बराचसा बाहेर. पंचांनी स्वैर असल्याचा निर्वाळा दिला. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर 27 वर. लो फुल टॉस बॉल. यावेळेस मात्र अडबा बॅटनं. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. थोडस चाचपडतं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्याचाच फलित म्हणजे इथे 2 धावा मात्र पूर्ण होत असताना दुहेरी धावांचं योगदान. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 29 या आकड्यावर. 29 रन्स ऑन अ बोट. 29 धावा धावफलकावर. चांगला चेंडू होता यावेळेस मात्र. वळवला होता. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या बाजूला निघतोय आणि तो उमगलाच नाही किरण पाटीलला. चेंडू निर्धाव निघून जातो. किरण पाटीलकडे क्षमता जरूर आहे. मागच्याही मॅच मध्ये थोडासा अडखळत खेळत होता. इथे मात्र आपल्या क्षमतेनुसार खेळ केला, ताकदीनिशी खेळ केला. पुन्हा एकदा मॅच मध्ये आणू शकतो हा खेळाडू. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. सिंगल मिळेल. दुर्वेश म्हात्रे यांचे या ठिकाणी आगमन झाले. साहिल ट्रान्सपोर्ट शिवनर आपलं सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच प्रतिष्ठेचा प्रश्न असेल. या स्पर्धेमधलं आव्हान टिकवावं लागेल या स्पर्धेमध्ये, कारण विजय आवश्यक आहे इन एनी हाऊ सिच्युएशन. ऑफ स्टंपच्या बाहेर फुल टॉस बॉल होता इथे. पहा वाईड यॉर्क झाला त्या ठिकाणी. पंचांचं कोठीही प्रतिक्रिया नाही म्हणजे चेंडू निर्धाव निघून जातोय. संतोषजी पवार सर पंचांच्या भूमिकेमध्ये. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दीपक पाटील सर फ्रॉम पाली. 2 प्रतीत यश पंच. एज लागले. बॉल पाठीमागे. शॉर्ट फाईन लेगला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअपला ऍक्च्युली उशिरानं त्या ठिकाणी आला. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 32. 32 धावा. सुदर्शनचा हा बॉल यावेळेस मात्र पहा स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधोमध. इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पहा थ्रो एवढा वेगानं आलाय आणि बॅकअप सुद्धा थोडस उशिरानं झालंय आणि त्याचमुळे मगाच्याही चेंडूवर 2 धावा वाचवता आल्या असत्या. 1 धाव तर वाचवता आली असती. याही बॉलवर 1-1 धाव फार महत्वाच्या असतात. सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तर अंश 11 आजिवली संघासाठी परिस्थिती थोडीशी चांगली आहे. थोडीशी अनुकूल परिस्थिती आहे. परंतु अनुकूल परिस्थितीमधून परिस्थिती क्रिकेटच्या मैदानावर कधी प्रतिकूल होईल ना याचा नेम नाहीये. धावा झाल्यात आतापर्यंत त्या 34 रन्स ऑन बोर्ड. शेवटचं षटक. 6 चेंडू आणि 25 धावांची गरज. हॅलो. 6 बॉल आणि 25 धावा करायच्या. 4 षटकार मारावे लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. अन्यथा दीपक इंटरप्राइजेस ओव्ही 11 खानावले संघ शेवटचं मॅच तुमच्यासाठी डू ऑर डाय असेल. जर या 25 धावा झाल्या नाही तर थोडीशी परिस्थिती बिकट होऊ शकेल. 5वं आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर दीपेश पाटील येतोय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं सुंदर असं प्रक्षेपण सुरू आहे. सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी, साऊंड क्वालिटी देण्यासाठी सध्याच्या घडीला अनेक मोठ्या स्पर्धा मात्र कव्हर करत असते. संदेश